थँक्यू. ओव्हर टू अजय पी, समर्पण समूह कोल्हापूर. विषय ए निवडीचे स्वातंत्र्य. ओव्हर टू अजय पी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय, मी एक दारुडा आहे. हाय अजय दादा. हाय 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 परमेश्वराची दया आहे मित्रांनो. हाय अजय, थँक्यू. परमेश्वराची दया आहे मित्रांनो, तुमच्या सगळ्यांची साथ आहे. त्यामुळेच काय दारू प्यालेलं नाही आहे, दारू पिण्याची इच्छा झालेली नाही मित्रांनो, जिवंत आहे. मित्रांनो, श्रीकांत भाऊ बरोबर बोलणं झालं त्यावेळेला एक विषयावर बोलणं किंवा एक विषयावर आपली चर्चा आपण असं म्हणूया मीटिंगमध्ये करायची. कोणत्या विषयावर चर्चा करणार, तर सहज सुचलेला विषय हाच होता की ए निवडीचे स्वातंत्र्य, अल्कोहोलिक्स अनॉनिमस, फ्रीडम ऑफ चॉईस हा जो भाग आहे याच्याबद्दल एक सहज एक असं म्हणूया की आपण त्या विषयावर बोलता येऊ शकेल. मुळात आता हा विषय नेमका काय आहे, मला म्हणजे शेअर करण्याचा जो हेतू आहे किंवा शेअर करण्याचा जो उद्देश आहे, काय चर्चा आहे, काय करायची आहे नेमकी, तर मला असं वाटतं की आपल्याला बिलच्या नजरेतून हे पुस्तक जे आहे त्यामधील पान नंबर 105 वर मूव्ह अहेड नावाचा एक टॉपिक आहे, एक आर्टिकल आहे मित्रांनो. त्या आर्टिकलमध्ये बिल डब्ल्यूनी प्रत्येक जो सभासद आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा जो सभासद आहे, जो अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेसेज कॅरी करत असतोय आणि त्या दृष्टिकोनातून शेअर करत असतोय, त्याची जबाबदारी काय आहे ह्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की काय जबाबदारी आहे, तर ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन ऑफ द प्रोग्राम. प्रत्येक जो सभासद शेअर करायचा प्रयत्न करतो त्याचा उद्देश असतो की एक ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन ऑफ द प्रोग्राम, नवागताला किंवा उपस्थित सदस्यांना ए कार्यक्रमाबाबत पुरेसे संज्ञान प्राप्त व्हावे या दृष्टिकोनात तो प्रयत्नशील असतो शेअर करून. मग आता अल्कोहोलिक्स अनॉनिमस हा एक महासागर आहे मित्रांनो. त्या महासागराच्या गर्भात अनेक अलौकिक असंख्य अशा अनमोल अशा गोष्टी आहेत मित्रांनो. प्रत्येक सभासद त्याच्या आस्थेचा जो विषय आहे किंवा त्या विषयाबद्दलच्या एखाद्या पैलूबद्दल त्याचं स्वतःचं जे अंडरस्टँडिंग आहे ते शेअर करायचा प्रयत्न करत असतोय किंवा त्यातून अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम काय आहे त्याचं एक अंडरस्टँडिंग त्याच्या स्वतःसाठी काय आहे हे शेअर करायचा प्रयत्न करत असतोय. तर तोच प्रयत्न मी करणार आहे. ए जीवन पद्धती ए कार्यक्रम हा जो आहे तो सभासदाला निवडीचं स्वातंत्र्य देणारा कार्यक्रम आहे, हे मला स्वतःला जाणवतं आणि ते मी शेअर करायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आवश्यक नाही आहे की सगळ्यांनी त्याबाबत सहमत असावंच. तर माझा असा दावा नाही आहे की मला जे वाटतं तेच बरोबर आहे, असा कुठेही दावा नाही मित्रांनो. त्यामुळं ही गोष्ट आपण आपलं जे डिस्कशन म्हणूया किंवा आपला जो काय आपलं जे वाटतं ते ठरवून आपण ते काय त्यातला काय गोष्ट स्वीकार्य वाटते आहे नाही वाटत आहे हा भाग आपण ठरवावा हीच विनंती आहे मित्रांनो. आता शेअरिंग, आता हा जो विषय आहे यावर येण्याआधी मला आपल्याला जसं हे कसं घडतेमध्ये सांगितलं जाते की आम्ही कसे होतो, आधी कसे होतो, काय घडलं आणि आज आम्ही कसे आहोत, हा भाग आपल्याला एक शेअरिंगच्या माध्यमातून आपण सर्वसाधारणपणे ए बांधव शेअर करत असतात. तशीच माझी कहाणी आहे मित्रांनो. पहिल्यांदा मद्य मी 1992 मध्ये घेतलं. माझ्या मित्रांबरोबर मी पार्टीला गेलो होतो. माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता, त्यामुळे मी पार्टीला गेलो होतो. पार्टीला जात असताना मला माहित नव्हतं की मी दारू पिणार आहे, त्या दिवशी बिअर पिणार आहे याची मला किंचितही मला माहिती नव्हती किंवा मला तशी अशी कुठली इच्छा नव्हती की आपण जाऊन दारू पिणार आहोत किंवा आपण प्यायचे आपल्याला, असं काहीही मला माहित नव्हतं. अनभिज्ञ होतो मी आणि मी गेलो होतो. तर गेल्यानंतर माझ्या एका मित्रांना हा प्रस्ताव ठेवला की आज आपण, त्याने दारूची बाटली तिथं होती त्या जिथं आम्ही गेलो होतो तिथं, ती काढली आणि म्हणला की आज आपण बिअर पिऊया का. हा त्यानं मला त्यांच्या सगळ्यांसमोर प्रस्ताव ठेवला होता आणि मला आठवते की मी अत्यंत उत्तेजनेतून तो प्रस्ताव मान्य केला होता. हो हो, नक्की नक्की पिऊया. कारण काय होतं मित्रांनो, ती दारू प्यायची जी इच्छा होती, पहिल्यांदा मी दारू प्यालो, त्याचं कारण काय होतं, त्या मागचा उद्देश काय होता मला नेमकं काय कारण मी ते प्यालो. मित्रांनो, मी माझ्या वडिलांना त्याआधी त्यांच्या मित्रांबरोबर हातात ग्लास सिगरेट धरून कारोबारी गप्पा मारत असताना दारू पिताना बघितलेला आहे. तसंच माझ्या वडिलांना, माझ्या काकांना, मामांना घरी खोली बंद करून एकदम खुशी खुशीत
असं काहीतरी सोनेरी पिवळं रंगाचं असं जे पेय आहे ना, ते हळूचकन पित होते. त्यांना ते बघितलेलं होतं मी ते असं पिताना. मला त्यावेळेला ते कुतूहल निर्माण झालं होतं, की काय पितायत हे सोनेरी पिवळ्या रंगाचं जे काय जे पेय पिताय ते नेमकं काय आहे? आणि ते फक्त मोठ्यांकरता होतं. जी लहान मुलं होती घरातली, बायका मंडळी, स्त्रिया होत्या घरातल्या, लहान मुलं होती, त्यांना त्या खोलीत प्रवेश नव्हता. त्यांना त्या 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 पेयाचं काय कधी आस्वाद घ्यायचा काय त्यांना कधी कुठल्याही प्रकारचा कुणी ऑफर केलेलं नसायचं. ती फक्त घरातली ज्येष्ठ मंडळी, मोठी मंडळी, जी कर्ते पुरुष जे होते ना, ते बसून असे ते प्यायचे. काय पितायत ह्याच्याबद्दलचं मला वाटत असलेलं कुतूहल. आणि जेव्हा मला हा प्रस्ताव मिळाला, त्यावेळेला ही आयती संधी मला मिळाली, की पिऊन बघूया. ते पिऊन बघूया. मला खरं तर दारू पिण्यात कोणताही रस नव्हता. मला रस होता तो मोठं होण्याचा. मला मोठं व्हायचं होतं. माझ्या 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 वडिलांसारखं, माझ्या काकांसारखं, मामांसारखं. जे मोठ्यांकडे जे बळ होतं, मोठ्यांकडे जे स्वातंत्र्य होतं, मोठ्यांकडे सत्ता होती घरामध्ये, ती सत्ता मला पाहिजे होती. मला ती अनुभवायची होती. मोठा होणं ह्याचा अर्थ काय होतोय, मला ती गोष्ट अनुभवायची. मला ते ते मला पाहिजे होतं. आणि दारू पिऊन मी ते अनुभवायचा प्रयत्न करत होतो. केला मी तो प्रयत्न मित्रांनो. आता इथं बघूया आपण मला खरोखर निवडीचं स्वातंत्र्य होतं का त्यावेळेला? मी पहिल्यांदा जेव्हा दारू प्यायला गेलो, जेव्हा मी दारू प्यालो, तर मला निवडीचं स्वातंत्र्य होतं का? मला माझ्या मनामध्ये भाव होता, आपण मोठं झालोय. आता आपण मोठं असल्याचा आपण अनुभवूया. सिगारेट ओढणं, गुटखा खाणं, मावा खाणं, बरोबर दारू पिणं, हे करून मोठं होणं. हा जो भाग होता त्या ह्याच्यामध्ये. माझ्याकडे निवडीचं स्वातंत्र्य होतं का त्यावेळेला? 100% होतं मित्रांनो. मी चांगला अभ्यास करून, चांगलं शिक्षण घेऊन, काहीतरी चांगली नोकरी व्यवसाय करायचा ध्यास धरून, मी माझं काहीतरी मोठा होण्याचा जो काय माझी जी काही इच्छा जी होती ना, ती मी पूर्ण करू शकलो असतो. त्याचं स्वातंत्र्य माझ्याकडे होतं. पण मी ते निवडलं नाही मित्रांनो. मी दारू पिऊन मोठा होणं, दारू पिऊन मोठा असल्याचा अनुभवणं, ही जी आहे ना, ह्याची निवड केली. मला मित्रांनो आठवतंय, ही जी गोष्ट होती ना, की मुळात मला स्वतःला जेव्हा मी स्वतःचं आत्मसंशोधन किंवा गोष्ट बघितली ना, मला मोठं असण्यापेक्षा ना, मी मोठा आहे असं वाटणं, फिलिंग जी गोष्ट आहे ना, मोठा असायची गरज नाही, मोठा आहे असं वाटणं, हा जे आहे ना, हे माझ्यासाठी कायम महत्वाचा राहिलेला आहे. ती सध्या एक टीव्हीवर एक जाहिरात येते बघा, त्याच्यामध्ये पावभाजी का वो वाला टेस्ट. पावभाजी का वो वाला टेस्ट नाही आहे यार. अगदी माझ्या प्रवृत्तीशी साधर्म्य असलेली ही जाहिरात आहे मित्रांनो. आयुष्यभर मी आहे ना, पावभाजी का वो वाला टेस्ट जो आहे ना, तो प्रत्येक गोष्टीचा वो वाला टेस्ट मला कुठं मिळेल, कधी मिळेल, मला तो टेस्ट पाहिजे होती. मला अनुभव पाहिजे होता. अनुभवायचं होतं. पण मला त्याचे काय करायचं नव्हतं. मग आज खरं तर बघायला गेलं ना, अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर मी जेव्हा माझ्या आयुष्याकडे वळून बघतो, त्याला खरोखर एक काय म्हणतात ना, थरकाप उडतो मित्रांनो. कारण का मला ह्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय, की मी काय जगलोय, कशा प्रकारचं आयुष्य मी जगलोय हे मला स्पष्ट त्यातून दिसते. मी असं म्हणता येईल, की खरोखर चांगलं म्हणता येईल असं मी जगलो का? काय केलं का आयुष्यामध्ये? नाही, खरोखर काही केलं नाही मित्रांनो. चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडल्या, बरोबर आहे? त्या परमेश्वरानं घडवलेल्या आहेत. मला स्वतःला त्या घडवता आलेल्या नाही आहेत. मला योग्य त्या ज्या निवडी आहेत ना, त्या मला करता आलेल्या नाहीत मित्रांनो. हीच गोष्ट मला जाणवते. आता हे मद्यपान हे काय म्हणूया ना, 6 महिन्यातनं एकदा, 8 महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा, कधीतरी सहज असं हे मद्यपान सुरू होतं. पण 1997 साली एक घटना घडली. गणपतीची मिरवणूक होती. आमच्या घरावरनं ती मिरवणूक जायची आणि त्या मिरवणुकीमध्ये एक 10-15 जणांनी मिळून मला मारला होता. आमच्या घराच्या समोरच. गणपतीची मिरवणूक असल्यामुळं सगळीजण आमच्या घरातली, शेजार-पाजारची जी लहानपणापासून ओळखीची होती, सगळीजण ती मिरवणूक बघायसाठी आमच्या त्या गच्चीमध्ये किंवा त्या बाल्कनीमध्ये आले होते. सगळीजण बघत होती आणि बघत होती. कोणीही मला मारत असताना मला सोडवायला आलं नाही किंवा मध्यस्थता केलं नाही. काहीतरी मध्ये पडलं, थांबवा, मारू नका, असं काही कुठली गोष्ट घडली नाही मित्रांनो. ती मला मारत होती, मी मार खात होतो लाचारीनं. दुसरा काहीही पर्याय नव्हता माझ्याकडे. म्हणजे मी मार खाऊन घेत होतो. मला कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करता आला का? काही करता आला नाही.
माझी अपेक्षा होती मित्रांनो की माझ्या घरच्यांनी, माझ्या वडिलांनी, काकांनी किंवा XYZ जे काय आमच्या घरातली ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी आता मला मारलेलं आहे म्हटल्यानंतर आता काहीतरी इंटरव्हेन्शन करावं, काहीतरी त्या ह्याच्यामध्ये या 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 वादामध्ये या गोष्टीमध्ये उडी घ्यावी आणि पोलिसांमध्ये तक्रार, कोर्टामध्ये काहीतरी तक्रार अशी काहीतरी दाखल करावी, काहीतरी योग्य ती कारवाई करावी. पण घरातल्यांनी तसं कोणतीही गोष्ट केली नाही. आता ही गोष्ट केलं नाही त्यामुळे माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खुन्नस होती प्रचंड. काय ह्यांना माझ्या आयुष्याची माझी काही किंमतच नाही आहे. मला एवढा मारलाय, मला एवढं असं घरासमोर असं मला माझी आबरू लुटलेली आहे लिटरली, दुसरा काही विषय नाही आहे. अशी गोष्ट घडलेली आहे आणि ह्याने काहीही केलेलं नाही आहे. ती गोष्ट जी आहे मला स्वतःला हा एक भाग होता. दुसरा भाग असा होता की मी माझ्या कल्पनारम्य माझं आयुष्य चाललं होतं. मी स्वतःला एक अमिताभ बच्चन समजत होतो आणि सिनेमे बघून बघून मला असं वाटत होतं की आपण पण अमिताभ बच्चन सारखाच भयानक काहीतरी शूरवीर, काहीतरी एकदम डॅशिंग बिशिंग सगळ्या डॅशिंग अँग्री मॅन हा जो भाग आहे तो मी होतो. आणि प्रत्यक्ष माझ्या आयुष्यामध्ये मला तसं जगता आलं नाही. मला जेव्हा मारत होते ना तेव्हा मी काहीही करू शकलो नाही. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया, कुठल्याही प्रकारचं काहीतरी बचाव स्वतःचा काहीही करू शकलो नाही मित्रांनो. आणि त्या गोष्टीची मला प्रचंड लाज वाटत होती. मला त्यातून राग येत होता, खुन्नस निर्माण होती. बदल्याची भावना जी आहे ती माझ्या मनामध्ये सतत सारखी धुमसत होती मित्रांनो. पण मारणारी कोण होती ना हेच मला कळालं कधीच माहित नव्हतं. कोण होतं, कोणी मारलं, कशाबद्दल मारलं काहीच माहित नव्हतं. आणि माहिती असतं ना तरी सुद्धा माझ्या अंगात तेवढा दम नव्हता. ही वस्तुस्थिती होती की मी त्यांना शोधून काहीतरी येऊन मारला असा अमिताभ बच्चन सारखा. काहीही तसं काय घडणार नव्हतं. ही वस्तुस्थिती होती. ही जी माझ्या आयुष्यामध्ये घटना घडली ना त्यानं माझं मद्यपान बदललं. जो मी कधीतरी सहज म्हणून कोणतंही कारण नाही, कुठल्याही कारणानं मी मद्यपान करत नव्हतो तोपर्यंत. पण ह्या घटनेनंतर मात्र मी स्वतःला ज्या भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाल्या होत्या ना, स्वतःची लाज वाटण्याची, त्या म्हणतात ना आपण काय लाचार असल्याची, त्या भीतीची, त्या रागाची, त्या खुन्शीची जी भावना आहे ना, त्या त्या भावना ज्या निर्माण होत होत्या ना, त्या सतत माझ्या मनामध्ये सारख्या त्या गोल, 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 गोल कंटिन्युअस फिरत होत्या आणि त्यातनं मला ते माझं अस्तित्व जे आहे ना, मला नको नकोसं वाटत होतं. त्या भावनांमधून सुटका मिळवण्याकरता मी मद्यपान करत होतो. मला ते आवडत होतं मित्रांनो. माझ्याकडे निवडीचं स्वातंत्र्य होतं का त्यावेळेला? होतं मित्रांनो. मी असा विचार करू शकलो असतो जे झालं गेलं ते विसरून जाऊया, सोडून देऊया आणि आपल्या कामाला लागू. तर मारले, कोणी मारले माहित नाही, का मारले हे माहित नाही आहे. कशाला त्याबद्दल विचार करायचा? जाऊ दे, झालं, गेली ना आबरू, जाऊ दे तिकडे, काय फरक पडणार आहे? असं कोण लक्षात ठेवणार आहे? हे विचार मी करू शकलो असतो. पण मी मी तसा विचार केला का? तशी निवड केली का? तर नाही. मी मारहाण झालेली आहे ना, तर माझ्या प्रतिष्ठेचा विषय केला. ती अत्यंत गोष्ट माझ्या वैयक्तिकपणे मी घेतली आणि ती खुन्नस जी आहे ती माझ्यामध्ये मी ती जागी ठेवली मित्रांनो. रोज रोज मी त्या त्या घटनेचा मी विचार करत होतो. मारलं मला एकदा, पण मी ते मारणं जे आहे ना ते रोज जगत होतो. रोज स्वतःला मारून घेत होतो त्या ह्याच्यामध्ये. हीच गोष्ट घडत होती मित्रांनो. की प्रतिशोध जो आहे आपण बदल्याची भावना, त्या बदल्याच्या भावनेचा आसक्त झाला. निष्पन्न काय झालं मित्रांनो? त्या सिनेमामध्ये दाखवतात तसा काय बदला बिदला काय घेऊ शकलो काय? कोणताही बदला घेऊ शकलो नाही मित्रांनो मी. मी या खुन्शीतून मद्यासक्तच होऊ लागलो. मला एक त्यावेळेला गोष्ट काय कळाली, की माझ्या भावना हाताळण्याकरता ना आपल्याला मद्य जे आहे, दारू जी आहे आपल्याला भावना हाताळताना आपल्याला मदत. दारू पिली की बरं वाटते. दारू पिले की आपल्याला एकदम छान मस्त वाटते. ह्याची जाणीव मात्र मला झाली, की दारू पिले की आपल्याला ते विसर पडतोय, त्या भावनातनं बाहेर पडता येते. त्या गोष्टीची जाणीव झाली मला. आता हे चाललं होतं, ही घटना घडून अनेक वर्ष झाली. त्यानंतर माझं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर आता ह्या सगळ्या काय म्हणतात ना, ह्या सगळ्या जी खुन्नस जी होती मला जी निर्माण झालेली, या सगळ्या गोष्टी घडत होत्या. त्यातनं मला एक त्या प्रकारची म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीमध्ये बद्दल मी विकृतपणे संवेदनशील झालो. अतिसंवेदनशीलता. प्रत्येक गोष्टीबद्दल मी संवेदनशील होतो. त्यामुळे आता लग्न झालं त्याच्या आधी मी प्रचंड प्रयत्न केले होते, की बाबा आपला व्यवसाय व्यवस्थित असावा. आपल्याला चांगलं काहीतरी आपण ते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे, यशस्वी व्हावं. त्या दृष्टिकोनातून मी प्रचंड प्रयत्न करत होतो, पण ते प्रयत्न काही सफल झाले नाहीत. मला यश काय मिळू शकलं नाही. तसं व्यवसाय व्यवस्थित काहीतरी आपल्याला बसवता यावा किंवा आपला उभारता यावा, त्या दृष्टिकोनातून काय मला यश मिळालं नव्हतं.
परंतु माझं लग्न जेव्हा झालं त्यानंतर परमेश्वराच्या कृपेनं परमेश्वराला काळजी होती की बाबा अजय कसं जगेल, त्यामुळं परमेश्वरानं माझ्या उत्पन्न काहीतरी मिळवण्याची व्यवस्था केली. लग्नानंतर मला काय म्हणतात की एक उत्पन्नाची संधी मिळाली. आता व्यवसाय होता म्हटल्यानंतर व्यवसायामध्ये चढ उतार हे होणार. पण ह्या चढ उतार जे आहेत आयुष्यामधले जे काय होत असतात, व्यवसायामध्ये होत असतात, त्याबद्दल मी अत्यंत विकृतपणे संवेदनशील होतो. कुठलाही आपण असं म्हणूया ना, व्यवसायामध्ये काहीतरी उतार यायला लागला ना, तर मला ते सहन होत नव्हतं. मी अत्यंत मला आठवतंय मित्रांनो, की मी अत्यंत काय म्हणतात ना, प्रचंड अविश्वास, एक प्रचंड असुरक्षितता, भीतीनं जगत होतो मी. आणि माझी अपेक्षा होती, की जगानं मला समजून घेतलं पाहिजे किंवा मला कायम जगानं मला संधी देत राहिलं पाहिजे. मी आपला आहे योग्यच कायमस्वरूपी स्वतःलाच योग्य ठरवून ठेवलं होतं, की माझ्यासारखा योग्य या जगामध्ये दुसरा कोणी व्यक्ती नाही आणि त्या जगानं माझी कायम कदर केलीच पाहिजे. मला योग्य ती संधी दिलीच पाहिजे, देत राहिलीच पाहिजे. ह्या ज्या आहेत ना, ह्या अपेक्षा निर्माण व्हायला लागल्या. दुसरं, ज्या गोष्टीचा सामना मला करता येत नव्हता, त्या परिस्थितीपासून पळ काढणं, ही जी आहे ती पळ काढण्याची एक प्रवृत्ती माझ्यामध्ये तयार झाली. चोरट्या मार्गाने पळ काढायचा, सामना करायचा नाही, काहीतरी ढकलायचं पुढं, अवॉइड करायच्या गोष्टी, ह्या सगळ्या प्रवृत्ती तयार झाल्या. ह्यावेळी माझ्याकडे काय निवडीचं स्वातंत्र्य होतं का मित्रांनो? पण अजूनही थोडं निवडीचं स्वातंत्र्य शिल्लक होतं. त्यावेळेला जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये हे सगळे प्रसंग चालले होते, ही जी काय अनावश्यक विकृत संवेदनशीलता जी होती, या भीत्या ज्या होत्या किंवा या सगळ्या गोष्टी होत्या, ह्या संदर्भात मी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊ शकलो असतो. औषधोपचार केले असते किंवा काहीतरी प्रयत्न केले असते तसं करायचा, तर कदाचित चित्र वेगळं असतं मित्रांनो. पण मी तसं केलं नाही. मी माझ्या समस्यांवर मद्य नावाचं औषध शोधून काढलेलं होतं. दारू दारू पिणं. माझं जीवन, त्यात निर्माण होणाऱ्या विकृत संवेदनशीलता, अस्वस्थता, चिडचिड, असमाधान, मी मद्यशक्तीकडे सोपवू लागलेलो होतो. जे परमेश्वराकडे सोपवायला पाहिजे, त्याच्याऐवजी मी मद्यशक्तीकडे सोपवायला लागलेलो होतो. ह्या सतत काय आपण म्हणूया ना, एक तणावग्रस्त जगण्यातून मी मद्याचा आश्रित झालो होतो. माझ्या असं म्हणता येऊ शकेल, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस आपल्याला जाणीवेच्या आणि नेणीवेच्या दोन्ही पातळीवर मद्य माझ्यावर अधिराज्य गाजवत होतं. मी त्याचं अधिराज्य स्वखुशीनं, आनंदानं स्वीकारलेलं होतं. चित्त शांत ठेवण्याकरता मद्यपानाशिवाय अन्य कोणताही उपाय नाही. मला सुचतच नव्हतं. दुसरा काहीही भाग नव्हता. ते काय करायचं, अस्वस्थ वाटायला लागलं, भीती वाटायला लागली, की आपल्याला काहीतरी कोण समजून घेत नाहीये, काहीतरी वैफल्य वाटायला लागलं, काय वाटायला लागलं. कुठलीही गोष्ट, भावना, कुठल्याही ज्या नकारात्मक भावना कुठल्याही निर्माण झाल्या, की एकच उपाय, ते म्हणजे मद्यपान करणे, दारू पिणे. मद्याचा मी गुलाम झालो होतो मित्रांनो. त्यात काय वादच नाही. मद्याचा गुलाम झालो होतो. माझं साधारण पिणं होतं, दिवसाला मी 3 क्वार्टर पित होतो. 1.5 क्वार्टर दुपारच्या आणि 1.5 क्वार्टर संध्याकाळी रात्री. असं जे आहे ते दिवसभरात मी माझ्या 3 क्वार्टर व्हायच्या. चौथी जर क्वार्टर झाली तर मी बोलायच्या किंवा कुठल्या क्षमतेचा मी राहत नव्हतो. मला मद्य जास्त मला सहन पण होत नव्हतं. म्हणजे माझी प्रकृतीमान हा जो आपण म्हणूया त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी, बांधव सांगत होते अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो त्यावेळेला, मी 8 क्वार्टर पित होतो, मी 2-2 खंबे पित होतो. तर त्या गोष्टी मला पटण्याच्या पलीकडे होत्या, कारण का मला स्वतःला 3 क्वार्टर म्हणजे भरपूर होत होत्या. चौथी क्वार्टर प्यालो तर मी काय म्हणतात ना, या चंद्रावर किंवा असं असं म्हणूया ना, या सूर्य आपल्या मालेच्या कक्षेबाहेरच मी जात होतो, अशी माझी अवस्था होती. त्यामुळे तेवढंच माझं पिणं चालू होतं. पण हे जे पिणं चालू होतं, त्या पिण्याच्या मुळं माझ्या घरामध्ये काही प्रसंग घडले. पिऊन मी घरात जो काय घोळ घातलेला होता, दंगा घातलेला होता, परिणाम काय झाला होता, घरातल्यानं काय हे दारू भयानक प्यायला लागलाय आता अजय, ही जी गोष्ट आहे. त्यामुळं माझ्या आईला व्यसनमुक्ती केंद्राबद्दल तिला माहिती मिळाली होती. तिचं वाचन चांगलं होतं आणि त्यामुळे तिला त्या एक प्रसिद्ध व्यसनमुक्ती केंद्र आहे त्याच्याबद्दल माहिती कळाली होती आणि तिनं ठरवलं की त्याला आता ह्याची दारू कायमची सोडूनच काढायची आपण, काहीही प्रश्न नाही. त्याची दारू हा कसा पितोयच कसा, त्याची सुटलीच पाहिजे, सोडवूनच आणणार मी त्याला. दारू पिऊन दारू त्याची सोडवूनच मी घेऊन येणार त्याला. त्या दृष्टिकोनात व्यसनमुक्ती केंद्रात घालायचं आणि त्या ह्याच्याप्रमाणे गोष्टी करायच्या. आता हे जेव्हा ठरलं होतं त्याच्या आधी एक 8-10 दिवस मला अल्कोहोलिक्स एक कार्यक्रम होता कोल्हापूरमध्ये, त्या ह्याच्यामध्ये मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेसेज एका बांधवानं दिला. मग आता दिल्यानंतर मी एक दिवस मी अटेंड केली, त्यानंतर मी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेलो, 35 दिवस वगैरे राहिलो.
त्यानंतर अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या परत मिटिंग करायला लागलो. 2011 मधली ही गोष्ट होती की मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा पहिल्यांदा मेसेज मिळाला होता. त्यावेळेला माझ्याकडे काय स्वातंत्र्य उपलब्ध होतं का? निवडीचं स्वातंत्र्य होतं का माझ्याकडे? होतं ना मित्रांनो, माझ्याकडे होतं. मी अल्कोहोलिक्स अनोनिमसचे बांधव जे सांगतायत ना, त्याच्यावर मी विश्वास ठेवू शकत होतो. त्यांना मला काय नेमकं सांगायचं आहे ना, ते मी समजून घेऊ शकत होतो. पण मी निवड कशाची केली? नाही, हे काय वाटेल ते सांगतायत, हे ज्या प्रकारे प्यालेत, हे ज्या प्रकारची दारू प्यालेत, तसं मी कधी काही केलेलंच नाही आहे. डिनायल हा जो भाग होता, मी त्याचं गांभीर्य आहे ना, मला जे बांधव सांगत होते ते मला ते गांभीर्य मला समजूनच घेता आलं नाही. किंवा ॲज येट आपण असं म्हणतात आपल्या अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये सांगितलेलं, ॲज येट ही जी परमेश्वराची कृपा आहे ती मित्रांनो, ॲज येटचा जो भाग असतोय ती ॲज येट मी कसं घेतोय हा एक महत्वाचा भाग आहे. ॲज येट मी उन्मादपणानं घेतलं आणि त्या दृष्टिकोनातनं काय करायला लागलो की नको हे आपल्याला, मला काय असं काय प्रॉब्लेम नाही आहे, ही गोष्ट मला काय झालेली नाही आहे, ही गोष्ट करून घेतली आणि माझा विश्वास कशावर होता, हे मला मॅनेज करता येते, मी पिऊ शकतोय. मद्यपान माझी समस्या नाही, माझ्या घरातल्यांची समस्या झालेली आहे. त्यांची इच्छा आहे की मी थेंबभर सुद्धा दारू पिऊन उपयोग नाही आहे. मी कुठलेही काय म्हणतात ना, आमच्या घरामध्ये जो काय जी काय संस्कार आहेत त्याच्या विरुद्ध एक पण गोष्ट माझ्या हातनं घडून उपयोग नाही आहे. ही घरातल्यांची इच्छा आहे. त्यामुळे समस्या माझी नाही आहे, समस्या आमच्या घरातल्यांची आहे. मी नियंत्रण करू शकतो, मला काय प्रॉब्लेम नाही आहे, मी पिऊ शकतोय. हा माझा नियंत्रणावर विश्वास होता. पण वस्तुस्थिती ही होती की मला माझं खरं तर नियंत्रण ऑलरेडी सुटलेलं होतं. नियंत्रण ठेवता येत नव्हतं. प्रत्येक गोष्टी करता, प्रत्येक काय म्हणतात ना, प्रसंगामध्ये ज्या भावनिक जी उलथापालथ होत होती, जी अस्ताव्यस्तता निर्माण होत होती, त्या ह्याच्यामध्ये मी दारूचा मी ऑलरेडी गुलाम झालेलो होतो मित्रांनो. 2017 मध्ये माझ्या आईचं निधन झालं. माझी हिप रिप्लेसमेंट म्हणजे आहे ना, जॉईंट रिप्लेसमेंट झाली. माझी हिप रिप्लेसमेंट सर्जरी झालेली आहे मित्रांनो. ती सर्जरी झाली. 3 महिने मी झोपून होतो घरात. पर्याय नाही आहे, घरातनं बाहेर पडायचं नाही, सर्जरी झाली आहे. पण जेव्हा मला चालता यायला लागलं तर पहिल्यांदा मी पहिली गोष्ट कुठली केली असेल ना, तर मी दारू प्यायला गेलो 2017 मध्ये. 2017 मध्ये डिसेंबरमध्ये मला डीप वेनल थ्रोम्बोसिस, डीव्हीटी म्हणतात ना, तो डीव्हीटी झाला. मरणाच्या दारात होतो मित्रांनो. डॉक्टरनी सांगितलं होतं 72 तास काय सांगता येणार नाही आहे, गेला तर जाईल सुद्धा. तर त्यातनं परमेश्वरानं वाचवला असं म्हणता येईल. परमेश्वराची इच्छा काय होती मित्रांनो, की आधार देऊन किंवा आज म्हणूया ना, हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाली, काही एक प्रकारचा अधूपणा म्हणायचा ना, परमेश्वरानं जी भेट दिली होती, जे शरीर भेट दिलेलं आहे, त्याचा एक जो जन्मजात जो अवयव होता तो गेला. कृत्रिम अवयव माझ्या शरीरामध्ये आलेला आहे. माझ्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचं जे आहे एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. ह्यातून काय परमेश्वराला साध्य करायचं होतं, की मी दारूपासून लावून राहावं, ही गोष्ट साध्य करायची होती आणि परमेश्वरानं ते घडवून घेतलं. हे सगळं झाल्यामुळं आता काय प्रकार झाला, घरामध्ये वातावरण कलुषित झालं, घरामध्ये वारंवार भांडणं व्हायला लागली, ती सगळी बोंब सगळ्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यामुळं परमेश्वरानं ती आठवण करून दिली. अजय, अल्कोहोलिक्स अनोनिमस बघ, जातोस का तू अजून? आणि मला अल्कोहोलिक्स अनोनिमसची आठवण आली. 2018 मध्ये मी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सभेला परत मी काय म्हणतात ना, परत तो मेसेज मिळाला, परत मी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सभेमध्ये जाऊ लागलो. आता हे म्हणता येऊ शकेल की ही परमेश्वराची कृपा आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये 2018 मध्ये परत येईपर्यंत मी कधीही हातबट्टीची किंवा देशी दारू प्यालो नव्हतो. किंवा वस्तुस्थिती उलटी अशी होती की मला जाणवत होतं की माझं मद्यपान वाढायला लागलेलं आहे. काय कसं नियंत्रण करायचं, तर आपण महागातली दारू पिऊया, स्कॉच पिऊया, ह्यापेक्षा तो जास्त ब्रँड जास्त, ह्याच्यापेक्षा तो मोठा खर्चिक किंवा महाग ब्रँड तो पिऊया, म्हणजे तो प्यालो की मी कमी पिईन, जास्त पैशामध्ये कमी दारू येते ती आपण पिऊया. जे नियंत्रणाचा जो प्रकार होता ना, तो त्या तऱ्हेने मी सुरू केला होता की आपण जास्त महागडी दारू पिऊ आणि आपण कमी दारू आपल्याला पिता येऊ शकेल. पण व्हॉटेवर जो भाग म्हणा किंवा असं म्हणतात आपल्याला शेअरिंगमध्ये ऐकायला मिळते की शिवरिंग होत असते विड्रॉलमुळं, किंवा आपल्याला जो काय म्हणतात सकाळपासून उठल्यापासून दारू पिणं असेल, 24 तास दारू पिणं असेल, परमेश्वरानं ती दया ठेवली आहे, दया केली माझ्यावर मित्रांनो, की तो प्रसंग आयुष्यामध्ये आला नाही, घडला नाही. आणि मी त्यासाठी परमेश्वराचा कृतज्ञ आहे, परमेश्वराचा आभारी आहे मित्रांनो. पण हीच गोष्ट जी आहे ना, ह्याच भावना, ह्याच सगळ्या गोष्टी
ह्याच गोष्टी मला 2011 मध्ये अडचणीच्या झाल्या होत्या आणि त्याच गोष्टी आता 2018 मध्ये सुद्धा आव्हानात्मकच होत्या. पण सुदैवानं काय झालं, अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये चांगले बांधव भेटले आणि त्यावेळेला माझं वय सुद्धा, मी पहिल्यांदा आलो त्यावेळेला माझं वय 36 होतं, आता आलो त्यावेळेला मोठे 36 नाही त्यापेक्षा जास्त होतं. नंतर आलो त्यावेळेला 45 वर्ष होऊन झालं होतं माझं वय. त्यामुळं आता हे वय 45 झाले, आता आपण 50कडे निघालोय, काहीतरी केलं पाहिजे, हा थिल्लरपणा आपण सोडून देऊया, ह्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, एक जाणीव जी आहे ती होत होती. रोज घरात तीच तीच तोच ती कटकट, ते भांडणं, ती नको होत होती. माझी मुलगी एक आहे, ती मुलगी माझी आता मोठी होत होती, तिचंही शिक्षण असणार आहे, तिचं आयुष्य आहे, तिला स्वतःला जगायचं आहे, ह्या दृष्टिकोनात वाटत होतं. आर्थिक दृष्ट्या सुद्धा मी माझ्या मित्रांपेक्षा माझं ती काय म्हणतात स्थिरता जी आहे तेवढी इतकी काय नव्हती. मला ते आर्थिक दृष्टिकोनातनं स्थिरतावर होणं गरजेचं आहे हे जाणवत होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमेश्वराची कृपा ही होती की आपण एक चांगलं आयुष्य जगूया, ही इच्छा अजून पूर्णपणे मेलेली नव्हती, ती जागी होती. आपण चांगलं आयुष्य जगूया असं वाटत होतं आणि त्यामुळे मी बांधवांचं ऐकायला लागलो. मित्रांनो, ती सांगतात ते ऐकूया, काय म्हणतात ते बघूया, ती गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करूया, हे जाणवायला लागलं, ऐकायला लागलो. मित्रांनो, बांधवांनी मला स्पष्ट त्यावेळेला सुद्धा सांगितलं मित्रांनो 2018 मध्ये सुद्धा, की तुला जर मद्यपात झाला आहे का नाही हे तुला आम्ही सांगणार नाही, मी तुला सांगणार नाही आहे, ते त्याचा शोध तू घ्यायचा आहेस. तू दारुडा आहेस का नाहीस ते तुलाच ठरवावं लागणार आहे. आणि जर तुला तसं ते ठरवायचं असेल, त्याला मदतरूप व्हायचं असेल, तर तू एक बिग बुक वाच, असं तिने मला सांगितलं. आणि जसं माझी ऐकायची मनस्थिती होती ते मी ऐकायचा प्रयत्न केला. मित्रांनो, बिग बुक मधून मला मी दारुडा आहे का नाही ह्याच्याबद्दल मला स्पष्ट जे आहेत ना संकेत मिळाले. मला कळालं की खरोखर मी दारुडा आहे. आता कुठं होतं मद्यपिढेबद्दल आणखी काही हे जे प्रकरण आहे ना, त्या ह्याच्यामध्ये फ्रेडची एक स्टोरी आहे बघा. ह्याच्यामध्ये मद्यासक्त मन, बांधवांनी मला सांगितलं होतं की तुझं जर मन मद्यासक्त असेल तर वेळ आणि स्थान कधीही समोर येणार आहे. माझ्या आयुष्याचा अनुभव तोच होता की माझं मन मद्यासक्त होतं आहे आज सुद्धा. वॉटेवर तो भाग म्हणता, आज आता काय म्हणता येईल मला त्याबद्दल भाष्य करायचं नाही आहे, पण मद्यासक्त माझं मन होतं. 24 तास सकाळी उठून मी दारू जरी प्यालो नसलो तरी दारूबद्दलचं नियोजन माझं 24 तास सुरू असायचं. कुठं प्यायची, कुठली प्यायची, कधी प्यायची, काय स्नॅक्स खायचं, कुठं जाऊन बसायचं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या चाललेल्या. आयुष्य माझं दारू पिण्याकरता चाललेलं होतं. जगणं जे आहे त्याचा उद्देश एकच होता की सगळं चांगलं आपण काम करूया. मी पहाटे 4 वाजता उठत होतो, कामाला बसत होतो, माझी कामं रुटीनमध्ये सगळी कामं करत होतो. माझी दुपारची वेळ 12:30-1 वाजला की मी बारमध्ये जाऊन बसत होतो. ते प्यायची, उठायचं, त्यानंतर यायचं, परत काम करायचं, संध्याकाळ झाली की परत प्यायचं, यायचं, येऊन जेवायचं आणि झोपून टाकायचं. ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या आयुष्यामध्ये काय नव्हते. आयुष्य एकच चालू होते, कशी दारू प्यायची. ह्याच्याबद्दल मद्यासक्त मन होतं. का होते माझं मद्यासक्त मन ह्याच्याबद्दल सुद्धा स्पष्ट मला जे आहे ना ते बिग बुक मधनं ऐकायला मिळालं. आपल्याला तो चॅप्टर आहे बी ॲग्नॉस्टिक्स म्हणून, त्याच्यामध्ये पान नंबर 52 वर दिलेला आहे, जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे माझं. जीवनामधल्या समस्या का मद्यासक्त मन आहे, का ती हे पळपुट, हे मुक्त होऊ इच्छणारं जे मन आहे माझं, समस्यांपासून मुक्त व्हायचं आहे मला. ते मुक्त कसं व्हायचं आहे, तर मला कुठं काम करून नाही आहे, तर मला दारू पिऊन मुक्त व्हायचं होतं. काय समस्या होत्या माझ्या आयुष्यामध्ये, काय घडत होतं, कशी अस्ताव्यस्ता होती, ते पण तिथे दिलेलं आहे. We were having troubles with personal relationships. We couldn't control our emotional natures. We were a prey to misery and depression. We couldn't make a living. We had a feeling of uselessness. We were full of fear. We were unhappy. We couldn't seem to be of real help to other people. नव्हतं का माझ्या आयुष्यामध्ये? तंतोतंत ह्याच गोष्टी होत्या मित्रांनो. मग आता हे माझ्या आयुष्यामध्ये घडतंय. डॉक्टर्स ओपिनियन मध्ये पुढचा भाग सांगितलेला त्याच्या. Men and women drink essentially because they like the effect produced by alcohol. दारू जो परिणाम तयार करते आहे ती मुळे ते दारू प्यायला जात आहेत. The sensation is so elusive that while they admit it is injurious, they cannot after a time differentiate the true from the false. To them, their alcoholic life seems the only normal one. They are restless, irritable, and discontented unless they can again experience the sense of ease and comfort which comes at once by taking a few drinks which they see others taking with impunity. दुसऱ्यांना मद्यपान, अरे हा दारू पितोय, तो दारू पितोय, ह्याला काय होत नाही, मला होत नाही, माझं डोकं फिरलंय, काय करायचं, हे सतत जे आहे ना अस्वस्थता, चिडचिडेपणा, या अस्ताव्यस्तता, ह्यातनं बाहेर पडण्यासाठी काय मार्ग कुठला, औषध कुठलं, तर दारू.
बरोबर आहे ना, हीच गोष्ट मी करत होतो. आता ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्यानंतर एक गोष्ट माझ्यासाठी स्वतःसाठी स्पष्ट झाली. होय, मी दारोडा आहे. त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही आहे. ही पेलो नाही, ती पेलो नाही, ह्या वेळेला पेलो नाही, त्या वेळेला पेलो नाही, इतकी पेलो नाही, तितकी पेलो नाही आहे, तिथं पेलो नाही, तिथं पेलो नाही. कुठल्याही क्रायटेरिया लागत नाही. मद्यपान तू दारोडा आहेस का नाही आहेस? ही लक्षणं आहेत का नाही आहेत? आहेस ना. मी दारोडा आहे. ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली. त्यामुळे बांधवांनी त्यांच्या अनुभवातून मला सांगितलं, की "हे बघ, तुला यातनं जर बाहेर पडायचं असेल ना बाबा, तर तुला हे जीवन पद्धतीचा अवलंब करावा लागेल." मग ते अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं सुचवलेला जो हा 12 पायऱ्याचा कार्यक्रम आहे ना, तुझ्या आयुष्यात तुला अंमलात आणावा लागेल. तुला त्याचं आचरण करावं लागेल. 12 पायऱ्या काय सांगितलेत आपल्याला मित्रांनो? उपायासाठी आपण काय केलं पाहिजे? हे जे मद्यासक्तता जी आहे माझी मद्यासक्ततेतून जर मला बाहेर पडायचं असेल, तर त्यासाठी कोणते उपाय करावे लागतील? ते उपाय काय करावे लागतील ह्याच्यात सूचना सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला तसं बघायला गेलं आपलं एक पॅम्पलेट आहे. एकीकडे बघण्याचा एका सभासदाचा दृष्टिकोन त्यामध्ये म्हटलेला आहे आणि खरं आहे ती गोष्ट आपण ऑब्झर्व्ह करू शकतोय, की 12 स्टेप्स काय आहेत? तर केलेल्या कृतीचा अहवाल आहे. रिपोर्ट ऑफ ॲक्शन टेकन. प्रत्येक पायरी ही रिपोर्ट ऑफ ॲक्शन टेकन आहे. आम्ही मान्य केले, की आम्ही मद्यशक्तीसमोर हतबल आहोत. आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. मान्य केलंस का अजय? मान्य आहे का तुला? मान्य आहे. आमच्याहून उच्चतर शक्ती आमचा विवेक आम्हाला वी केम टू बिलीव्ह दॅट अ पॉवर ग्रेटर देन अवरसेल्व्स विल रिस्टोर अस टू सॅनिटी. वस्तुस्थिती आहे का नाही आहे? ही विश्वास तुला पटलाय का नाही आहे? स्वतःपर्यंत आजपर्यंत नियंत्रण करायचा प्रयत्न केलास, जमले का तुला? नाही जमलेलं ना. तू स्वतःच्या डोक्यानं आयुष्य चालवत बसलास, सगळ्या गोष्टी करत बसलास, तुला आयुष्य जगायला जमलं का? नाही जमलं ना. तुला मदतीची गरज आहे. ह्या गोष्टीवर विश्वास बसायला लागला ना माझा. मला शहाण्यासारखं जर जगायचं असेल तर मला कोणातरी मदत घेतली पाहिजे. ह्याचा भाव जो आहे हा जागा केला मला त्या ह्याच्यामध्ये जागा झाला. मग ती गोष्ट ह्या सगळ्या दीज आर रिपोर्ट्स ऑफ ॲक्शन टेकन. कुठली कृती केली का? ती आपल्याला बघायची आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग आहे, या 12 पायऱ्या ज्या आहेत ना, ह्या ह्या आचरण करायची किंवा आचरण करायची जी निवड आहे ही प्रत्येक सभासदांनी करायची आहे. तर कोण जबरदस्ती करणार नाही. 12 पायऱ्या घेतल्याच पाहिजे, घेतल्या नाही तर चालणारच नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये यायचं नाही, या सभागृहाच्या बाहेर हो. 12 पायऱ्या घेतल्या नाही, चल हटपट असं करून तो म्हणत नाहीये. तू जे आहे ते ह्याच्याप्रमाणे घ्यायचा प्रयत्न कर बाबा. कोणासाठी? स्वतःसाठी घे. रिकव्हरी, प्रोग्राम ऑफ रिकव्हरी. त्यामुळं ही जी गोष्ट आहे आपल्याला, मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये काय येतोय ह्याची स्पष्टता आहे आपल्याला. देर इज अ सोल्युशन हे जे प्रकरण आहे त्यामध्ये म्हणलेलं आहे. द फिलिंग ऑफ हॅव्हिंग शेअर्ड इन कॉमन पेरिल इज वन एलिमेंट इन द पॉवरफुल सिमेंट विच बाइंड्स अस. But that in itself would never have held us together as we are now joined. The tremendous fact for every one of us is that we have discovered a common solution. इथं उपाय मिळालेला आहे. मी आजारी आहे, मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश मिळाला नव्हता त्यावेळेलाही मी आजारीच होतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश मिळाला त्यावेळेलाही मी आजारीच होतो. आजही मी मद्यपाशांना आजारीच आहे. त्यामुळे आजार हा कॉमन होता, आजार हा बदलणार नाही आहे, हा कायमस्वरूपी राहणार आहे. मग अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग मी आजारी आहे म्हणून करायच्या आहेत का या आजारातून बाहेर पडण्याची उपाययोजना आपल्याला इथं मिळते म्हणून करायच्या आहेत? ह्याची निवड तुला करावी लागणार. हा जो जेव्हा तू दृष्टिकोन ठेवशील की मी इथं आजारी आहे म्हणून येत नाही आहे, किती आजारी आहे, किती भयानक आजारी आहे, असं करतोय तसं करतोय, त्यातनं काय निष्पन्न होणार नाही आहे. आजार आहे ना, स्वीकार कर. तुला जो काय भाग आहे तो आजार आहे ती तुझी स्वतः कबूल करतो. ती प्रामाणिकपणे तुझ्याकडे ती कबुली असली पाहिजे. ती कबूल करून झाल्यानंतर त्याच्यावर उपाय काय केला पाहिजे ह्याचा शोध तू घेतला पाहिजे. तो जर शोध घेतला नाही तर आजारी तू पहिल्यापासून होताच ना. मी येऊन काय उपयोग झाला नाही अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये. त्यामुळे तुला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये यायचं असेल तर तुला ती रिकव्हरी प्रोग्राम कसं बाहेर पडायचं, काय उपाययोजना करायची हे अल्कोहोलिक्स अनॉनिमस आपल्याला सांगते. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला आपण निवड करायचा प्रयत्न करतो स्वतःसाठी. कारण का स्वतःला आतून वाटते की आपण ह्यातनं बाहेर पडूया. हे नको, ज्या प्रकारचं जगणं मी जगतोय ना ते नको आहे मला. यातनं बाहेर पडूया, काहीतरी चांगलं जगूया, काहीतरी चांगलं करूया. आता ही सगळी गोष्ट आपल्याला हा भाग झाला. मला माझ्या आयुष्यामध्ये हे घडलं. माझं आयुष्य काय होतं, माझ्या आयुष्यामध्ये काय घडलं. मग आता आज हा जो भाग आहे आपण म्हणूया ना की माझं आज ध्येय काय आहे किंवा अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर ध्येय काय आहे. जे आपल्याला सांगितलं, मद्यपान करण्याच्या आसक्तीतून, इच्छेतून मुक्तता.
मद्यपानापासून लांब राहणं आणि मद्यपान करण्याच्या इच्छेतून मुक्त असणं ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. ती गोष्ट मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय का, केलाय का, हे मला बघावं लागेल. की मग आज मी दारूपासून लांब आहे म्हणून चाललेलं आहे सगळं व्यवस्थित, बरोबर आहे. ती गोष्ट आणि मद्यपान करण्याची जी इच्छा आहे, ती आसक्ती आहे, ती वेगवेगळ्या तऱ्हेनं त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. फसवा आजार सांगितलेला आहे ना, तो लपून कुठनं कुठनं येतोय ते मला त्याच्यावर मला ती नजर आहे का, मला त्याची जाणीव आहे, भान आहे का, हे मला बघणं गरजेचं आहे. मग ही जी मद्यपान करण्यापासून जी इच्छा आहे, मद्यपान करण्याच्या इच्छेतून मुक्तता जी आहे ती आपोआप होणार आहे का? होणार नाही आहे मित्रांनो, आपोआप होणार नाही. आपल्या नवव्या पारीची आश्वासनं आज मगाशी सुरेंद्र भाऊ योगायोगानं ते वाचताना पहिल्यांदा हे कसं घडते त्याच्यामध्ये त्यांनी त्याची सुरुवात केली होती. आपल्या या विकासाच्या अवस्थेकरता आपण परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर अर्धा पल्ला गाठण्यापूर्वी सुद्धा या विकासाची गती पाहून आपण आश्चर्यचकित होऊ, बरोबर आहे. आपल्याला एका नव्या स्वातंत्र्याची आणि नव्या सुखाची जाणीव होणार आहे. विकासाची अवस्था आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर आपल्याला परिश्रमपूर्वक प्रयत्न करावे लागणार ह्याची आपल्याला कल्पना दिलेली आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं. आपोआप घडणार आहे असं म्हणून काही सांगितलेलं नाही. तुला परिश्रमपूर्वक प्रयत्न करावे लागतील. काय आहेत ते परिश्रमपूर्वक प्रयत्न करायचे आहेत आपल्याला? जेव्हा आपण बघतो, तुम्ही जर आपण आपले जे साहित्य आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस टर्म्स ऑफ एज हे पुस्तक आहे. बिग बुक मध्ये सुद्धा बिल डब्ल्यू यांची कहाणी दिलेली आहे. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस टर्म्स ऑफ एज मध्ये जी कहाणी दिली आहे ना, त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये ती कहाणी आहे. त्यामध्ये खूप भरपूर गोष्टी त्यांनी घातलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी जो उल्लेख केला ना, एबीटीनं बिल डब्ल्यू ह्यांना मेसेज दिला होता. जेव्हा मेसेज दिला त्यावेळेला त्यांनी विचार, काय केलंस तू, दारूपासून लांब राहतोस ना, काय केलास मला ते सांग. त्याच्यामध्ये तू लांब आहेस, तू काय केलास हे मला समजून घ्यायचं आहे. तर तेव्हा त्यानं सांगितलं की पराभव मान्य केला, स्वतःचं आत्मसंशोधन केलं, स्वतःच्या चुकांची कबुली केली, स्वतःच्या चुकांची नुकसान भरपाई दुरुस्ती करायचा प्रयत्न केला आणि माझ्या समजुतीतील देवाची मी प्रार्थना करू लागलो. ह्या गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टी मला कराव्या लागतील. काय परिश्रमपूर्वक करायचा आहे तर ह्या मला स्वतःचं आत्मसंशोधन परिश्रमपूर्वक करायचं आहे. चुकांची कबुली जी आहे ती मला ती खरोखर विदाऊट रिझर्वेशन मला ती द्यायची आहे. चुकांची दुरुस्ती आहे ती पण मला व्यवस्थित त्या दृष्टिकोनात नुकसान भरपाई मला करायची, पुन्हा प्रार्थना पण करायच्या माझ्या समजुतीतील देवाची. काय नवीन स्वातंत्र्य मिळणार आहे आपल्याला इथं? अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये कोणतं नवीन स्वातंत्र्य मिळते सांगा बरं? योग्य निवडीचं स्वातंत्र्य मिळणार आहे मला. माझ्या निवडी ज्या आहेत ना त्या निवडीकरता विवेकाचा उपयोग करायचं स्वातंत्र्य मला मिळणार आहे. जेव्हा मी विवेक बुद्धीनं एखादी गोष्ट निवड करणार त्यावेळेला मला जे माझ्या मनामध्ये येणाऱ्या भीत्या आहेत, माझ्या मनामध्ये येणारे किंतु परंतु, असं झालं तर तसं झालं तर, त्यातून बाहेर पडण्यासाठी जो मला धीटपणा लागणार आहे ना, तो धीटपणाचं आहे ना ते मला स्वातंत्र्य मिळणार आहे. मला या भीत्यापासून मुक्तता होणार आहे. ही भावनिक जी अनावश्यक गुंतागुंत होत असते माझी, सतत प्रत्येक गोष्टीमध्ये मी गुंततो, अडकतो, आसक्त होतो, गुंतून राहतो त्याच्यातनं. न गुंतण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. या भावनिक गुंतागुंत आहे ना त्यापासून मला स्वातंत्र्य मिळणार आहे. मला अनावश्यक फिकिरी जी आहे ना, अनावश्यक फिकिरी, जगाची चिंता, बिनकारणाची चिंता लागून असते जगाची, माझी स्वतःच्या आयुष्याची, माझ्या मुलीची, माझ्या बायकोची, त्या जगाची, प्रत्येक माणसाची, सगळ्याची फिकीर लागून, सगळ्या जगाचं ओझं मी माझ्या खांद्यावर घेऊन फिरणारा माणूस आहे. जणू का मीच सगळं करतोय असं जगामध्ये. स्टॉप प्लेइंग गॉडचा जो विषय आहे ना की देव असल्यासारखा मी जगतोय, सगळ्या जगाची फिकीर मीच घेत. या अनावश्यक फिकिरीतून आपल्याला मुक्तपणे जगण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. सहजतेनं हे स्वातंत्र्य मिळणार आहे आपल्याला. हे जाणवता येईल. आपल्याला हे जे सांगितलं ना ह्या उपाययोजनेमध्ये, आपल्या समजुतीतील देव ही जी गोष्ट सांगितली ना, ते अल्कोहोलिक्स अनॉनिमसना माझ्यासारख्या दारुड्याला निवडीचे जे स्वातंत्र्य आहे ना त्याचं परमोच्च शिखर आहे. ते स्वतःच्या समजुतीतील देव आजपर्यंत मला जग सांगत आलेलं आहे, घरातली कुटुंब सांगत आले, समाज सांगत आलाय, सगळी धर्म सांगत आलेला आहे, सगळ्या गोष्टी देश सांगत आलेला आहे. धर्म काय आहे, कसा आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं, धर्म हा जो भाग आहे. मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगायला लागलाय, तुझ्या समजुतीतील देव तू निवड कर, तुझी निवड तुला ती करायची आहे. आज हो जो भाग आपण म्हणूया ना, काय आहे हा अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये माझ्या समजुतीतील देव,
ही जी गोष्ट आहे ती गोष्ट मला समजून घेणं फार गरजेचं होतं, कारण का मला ती भयानक गोंधळ होतं. काय आहे, मला हा देव आवडतोय, तो देव आवडतोय, ह्या देवाकडे जायचं, ह्या देवीकडे जायचं, या संताकडे जायचं, या महंताकडे जायचं, या गुरुकडे जायचं, ह्या महापुरुषाकडे जायचं, काय करायचं, काय आहे, कुठला देव, कसला, काय काय नेमकं सांगतायत, कसली प्रार्थना करायची आहे. ती गोष्ट मला जेव्हा मला बांधवांनी समजावून सांगितलं त्याला कळायला लागलं की जशी 7 पापं आपल्याला सांगितली आहेत ना, तशी 7 गुण पण आहेत. मगाशी त्या गुणांचा विषय झाला. त्यामध्ये पावित्र्य, मर्यादा, दातृत्व, कर्तव्य दक्षता, चांगुलपणा किंवा सहृदयता, संयम आणि विनम्रता हे 7 गुण सांगितलेले आहेत. बरोबर 7 पापांच्या विरोधात हे 7 गुण जे आहे, देव जो आहे हा ही जी दैवी गुण जे आहेत, ही 7 गुणांना जसं ही पाप म्हणलेली आहेत तसे हे 7 गुणांना दैवी गुण म्हणलेला आहे. पवित्रता, मर्यादा, दातृत्व, कर्तव्य दक्षता, चांगुलपणा किंवा सहृदयता, संयम आणि विनम्रता ही दैवी गुण आहेत. आणि देव हा जो आहे ना, ह्या दैवी गुणांचे प्रत्यक्ष जिवंत स्वरूप आहे. देवाची प्रार्थना मी जेव्हा करतोय त्याला मी काय करतोय, त्याला मी ह्या गुणांचा ध्यास करतोय. ही गुण जे आहेत ना ते माझ्यामध्ये आणायचा प्रयत्न करतो. मी सूर्याला नमस्कार करतो, सूर्या किती तू महान आहेस. सूर्याला काय फरक पडणार नाही आहे. सूर्याचा जो नियमितपणा आहे ना, पंक्च्युअलिटी, ज्या टायमिंगला उघडणार त्या टायमिंगला उघडणार, कुठल्या दिशेला उघडणार ते पण निश्चित आहे. कुठल्याही कुणाचाही काय म्हणतात ना, कशाचीही कोणावरही कोणामुळेही त्यावर फरक पडत नाही. तो त्याचं काम नित्य नियमानं पूर्ण निस्पृहपणे करत असतो सूर्य. जेव्हा मी सूर्याची उपासना करणार ना, त्यावेळेला ती निस्पृहता जी आहे ना, कर्तव्य दक्षता, जी पंक्च्युअलिटी ही माझ्यामध्ये आणली नाही ना, तर माझ्या सूर्याला नुसतं नमस्कार करून काही होणार नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्या गुणांचा ध्यास आहे. परमेश्वराची प्रार्थना, परमेश्वराची उपासना हा गुणांचा ध्यास आहे. हे गुण जे आहेत ना, हे दैवी गुण जे आहेत ना, ते मार्गदर्शक होतात माझ्यासाठी. आणि त्या मार्गदर्शक म्हणून जेव्हा मी जगायला लागतोय ना, तेव्हा मी खरी देवाची आराधना करायला लागतोय. ह्या गुणांचं जेव्हा मी माझ्या आयुष्यामध्ये आणायला लागतोय त्यावेळेला मी खरी परमेश्वराची आराधना करतोय. जगण्यामध्ये ह्या जेव्हा गुणांचा मी अवलंब करतोय ना, त्याला चारित्र्य बांधणे पण म्हणलं जाते आपल्याला. ही चारित्र्य बांधणे आहे, या गुणांचा मी समावेश केला माझ्या आयुष्यामध्ये. हीच गुणवत्तापूर्ण श्रद्धा पण आहे. श्रद्धा कुठं नाही, ते आपल्याला सांगितलेलं आहे की क्वालिटी ऑफ फेथ ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. क्वालिटी ऑफ फेथ फार महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये फेथ होता, दारूवर विश्वास होता, दारूवर श्रद्धा होती, चोरीवर श्रद्धा होती, अप्रामाणिकतेवर श्रद्धा होती. आज काय सांगितलंय, प्रामाणिक राहा, पवित्र राहा, बरोबर आहे ना, कर्तव्य दक्ष राहा, बरोबर आहे ना, मर्यादेमध्ये जग, संयम ठेव, हा जो भाग सांगितलाय ही गोष्ट मला त्याप्रमाणे आहे ना, ह्या जेव्हा मी या गोष्टींचा माझ्या आयुष्यामध्ये मी अंमल करायला लागतोय ना, त्यावेळेला गुणवत्तापूर्ण श्रद्धा होतात. त्याच गोष्टी माझ्यासाठी गुणवत्तापूर्ण श्रद्धा आहेत. आणि ह्या गुणवत्तापूर्ण श्रद्धेच्या आधारे मी जी गोष्ट निवड करतो ना, ती देवाची इच्छा आहे माझ्यासाठी. त्या अनुषंगानं मला ते जगायचं आहे. ठीक आहे. आपण म्हणतो मित्रांनो, देवा माझी नाही तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. हे म्हणायचं कारण काय आहे की माझ्या ज्या निवडी आहेत ना, त्यामध्ये 7 पापं जी आहेत ना, ही डोकावणार आहेत. हे काय म्हणतात ना, अहंकार, हे हावरटपणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या आळस, ह्या सगळ्या डोकावणार आहेत. पण हे जे पाप आहेत ना, ही जी पापं आहेत ना, ही जे दोष आहेत ना, हे ह्याचं मला भान राहू दे. परमेश्वरा, मला ह्याचं भान असू दे. तुझी इच्छा काय आहे, तर तुझे हे जे काही दैवी गुण आहेत ना, ते माझ्या आचरणात येऊ देत. मला माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये तुझ्या या दैवी गुणांचा आविष्कार होऊ दे, करता यावा मला तू. आणि ते आविष्कार करून, या गुणांचा स्वतःच्या आयुष्यामध्ये आविष्कार करून घेऊन ते जगून एक मस्त सुंदर आनंदी समाधानी आयुष्य मला जगायचं आहे. त्यामुळं ह्या गुणांची कास धरून आयुष्य जगायचं भान मला जे आहे ना, ही राहू दे. ही गोष्ट मी परमेश्वरा तुझी इच्छा पूर्ण होऊ दे ह्या दृष्टिकोनात मी म्हणत असतोय, बरोबर आहे. मग आज हा जो भाग आहे, मला तुझ्या इच्छेचं भान असू दे ह्याकरता मला काय आपोआप राहणार आहे का, तर नाही आहे. मला ह्या कार्यक्रम जो सांगितला ना, त्याचं आचरण करा. मला आत्मसंशोधन करावं लागेल, माझ्या चुकांची कबुली द्यावी लागेल, मला स्वतःच्या चुकांची दुरुस्ती करावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्याच लागतील. तोपर्यंत मला हे भान राहणार नाही आहे, तोपर्यंत मी वाहत जाणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही गोष्ट आहे. तसंच आपण बघूया 11व्या पायरीमध्ये सुद्धा कृतीची झेप आहे ना, ह्या प्रकरणामध्ये म्हणलंय बघा. बिल्डब्ल्यू म्हणतात, नेव्हरदलेस वी फाइंड दॅट आवर थिंकिंग विल ॲज टाइम पासेस बी मोर अँड मोर ऑन द प्लेन ऑफ इन्स्पिरेशन. प्रेरणेच्या स्तरावर जगायला आपण शिकणार आहोत, ऑन द प्लेन ऑफ इन्स्पिरेशन. म्हणजे काय आहे, चांगलं आणि वाईट हे आधीपासून ठरवून ठेवायचं काही कारण नाही आहे. एक रिजिड स्टँडर्डायझेशन जे आहे ना, हे चूक आहे, हे बरोबर,
हे पुस्तक वाचलं तर योग्य, हे पुस्तक वाचलं तर अयोग्य, इथे गेलास तर चांगलं, इथे गेलास तर वाईट, अमुकच केलास तर चांगलं, अमुकच केलास तर. रिजिड स्टँडर्डायझेशन जे आहे ना, जगामध्ये सगळीजण सारखी नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. बिनकारणाचं रिजिड स्टँडर्डायझेशन सगळ्या गोष्टींचं, गुणांचं, चारित्र्याचं, वर्तनाचं, विचारांचं, भावनांचं करायचं कारण नाही आहे. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असणार आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे असणार आहेत, प्रत्येकाचे ध्येय वेगळे असणार आहेत, प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वेगळ्या असणार आहेत, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असणार आहेत, प्रत्येकाला त्याची समजूत जो आहे ना तो वेगवेगळे असणार आहे, त्याप्रमाणे जगणार आहे. रिजिड स्टँडर्डायझेशन करायचं काही कारण नाही. आधीपासून ठरवून ठेवू नको हे चांगलं वाईट. काय करणार, स्वतःचं नुकसान करून घेणार, हीच ती धार्मिकता आहे. काल आता विषय झाला धार्मिकता आणि आध्यात्मिकता. धार्मिकता काय आहे, ही रिजिड स्टँडर्डायझेशन. हे बरोबर आणि हे धर्म मला हेच सांगतो, हे करो आणि हे करू नकोस, इकडे जायचं तिकडे जायचं नाही, ही गोष्ट असं नाहीये. तुला ऑन दी प्लेन ऑफ इन्स्पिरेशन काय आहे, प्रसंगानुरूप योग्य अयोग्य ह्यातील भेद काय आहे, ह्याची प्रेरणा आतून येणं गरजेचं आहे. ते महत्वाचं आहे. तुला आतून जाणं हे नाही, हे करणं योग्य नाही आहे बरं काय, आपल्याला आधीपासून ठरवून ठेवायचं नाही आहे. एक प्रसंग आला ना, प्रसंगानुरूप तुम्हाला तो जे आहे ना, आपल्याला म्हणाल ना की प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला जे सांगितलेलं आहे, तो प्रेझेन्स ऑफ माइंड आपला तिथं झाला पाहिजे की हे नाही, हे योग्य होणार नाही, हे आपल्याला करून चालणार नाही, हे आपल्यासाठी हितकारी नाही आहे, हे योग्य नाही आहे. हे जे गुण आहेत ना, माझे 7 गुण, ही जी चारित्र्य जी बांधणी प्रयत्न करतोय ना, त्याच्या विरुद्ध हे आचरण होईल, मला हे करून चालणार नाही, मला हे चालणार नाही. ही जी सहजतेनं मला जी काही गोष्ट करता येण्याचा भाग जो आहे ना, त्या स्तरावर मला यायचा आहे. आज आपण येतो का नाही, तर निश्चित येतो मित्रांनो. उदाहरणच सांगायचं झालं, आता मी संपवतोय माझं एक 2-4-5 मिनिटातच, कदाचित उशीर झाला असेल तर मला माहित नाही, पण त्या दृष्टिकोनातनं मागच्या वर्षी काश्मीरच्या ट्रिपसाठी आम्ही घरातल्याने पैसे भरले. पैसे भरल्यानंतर तिथं आतंकवादी हल्ला झाला. आतंकवादी हल्ला झाल्यामुळं सगळ्या ट्रिप कॅन्सल झाल्या, सगळे पर्यटन सगळं बंद केलं तिथं, आणि पैसे सगळे भरलेले होते. आता पैसे भरलेले होते, हा ओळखीचा माणूस होता. त्यावेळेला मला तो काय म्हणतो, परमेश्वरानं हे भान अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मुळे भान दिलेलं काय होतं की अजय, आता हे ट्रिप जर कॅन्सल झाल्यात ना, तर सगळी जण लाईन लावून जी काय ग्रुप येणार होता त्या ट्रिपला, ते प्रत्येक जण पैसे मागायसाठी तिथं लाईन लावून उभा आहे. तिथं पैसे मागायसाठी त्यांना स्वतःचे पैसे दुसरीकडे भरलेत, खर्च केलेत, गुंतवलेत त्याच्यामध्ये, त्याकडे एवढे पैसे नाही आहेत. ती वस्तुस्थिती आहे. तू पण त्यांच्या लाईनीमध्ये जाऊन उभा, पैसे दे, आत्ता पैसे पाहिजेत करायला लागला तर काय होणार आहे. तो माणूस जो आहे ना, तो उठणार आहे आयुष्यातनं. करू नकोस. मी ती गोष्ट परमेश्वराच्या कृपेनं काय म्हणतात एच्या मदतीनं ती गोष्ट केली नाही. एक 4 महिन्यानंतर तोच म्हणला की अजयराव, तुम्ही एकमेव असे तुमचं कुटुंब होतं की ज्याने माझ्याकडे पैशाचा तगादा लावला नाही, सगळ्यांनी मला पिळून काढलं, मी खरोखर तुमचा आभारी आहे. ती गोष्ट आहे. आज आता ही परिस्थिती उलटी झाली आहे. आता त्याकडे पैसे आहेत, आता तो जे आहे ते परत करायचं पण नाव घेत नाहीये, किंवा त्या दुसऱ्या तऱ्हेनं मला त्याची व्यवस्था पण करून देत नाहीये, त्याची टाळाटाळ करतोय. काय करायचं आज, संयम ठेवणं हेच माझं काम आहे. माझं काम शांतपणानं परिस्थिती हाताळणं हेच माझं काम आहे. हीच निवड मला करावी लागणार आहे. तू काय शहाणा झालास काय, तुला आता त्यावेळेला समजून घेतलं म्हणून तू आता काय माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायला लागलास काय. ही पावित्र्य जर मी घ्यायला लागलो ना, तर माझे नातेसंबंध पण मी बिघडवणार आहे, माझे स्वतःचं आर्थिक नुकसान पण मी कदाचित करून घेईन. सगळ्याच गोष्टी, आणि काही तिची आवश्यकता नाही आहे. मला काही घाई गडबड लागलेली नाही आहे कुठेतरी ट्रिपला जाण्याची. सहजतेनं होत असेल तर बघूया, जेव्हा होईल तेव्हा आपल्याला करता येऊ शकेल. ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न आहे ना, ही गोष्ट करते. ऑन द प्लेन ऑफ इन्स्पिरेशन आपण जगायचा प्रयत्न, आपल्याला प्रेरणा काय मिळते आहे त्या क्षणाला, योग्य अयोग्यतेची, ती गोष्ट आपल्याला समजून घेऊन निवड करायची आहे. ह्या दृष्टिकोनातून आपल्याला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम सक्षम करतो. त्यामुळं दैवी गुणांची का धरायची का नाही धरायची, हा शेवटला प्रत्येकानं आपापला ठरवायचा विषय आहे. त्यासाठी काय म्हणतात ना, आपल्याला सांगितलं आहे की आपण म्हणूया ना की आम्ही स्वतःसाठी जे करू शकत नाही ते परमेश्वर आमच्यासाठी करत आहे. म्हणजे आम्ही स्वतःसाठी केलं पाहिजे ना, ते आम्हीच केलं पाहिजे. ते येऊन परमेश्वर करणार नाही आहे. आत्मसंशोधन असेल, चुकांचं नेमकं स्वरूप ओळखणं असेल, स्वभाव दोष, चारित्र दोष, ते सोडायला तयार होणं असेल, काढून टाकणं असेल, कुणी करणार, परमेश्वर येऊन करणार नाही आहे. तुलाच करायला पाहिजे, दुसरं कोण करणार नाही आहे. ह्याच्यासाठी प्रयत्न तुलाच करावे लागतील, दुसरा कोण येऊन करणार नाही आहे. त्यामुळं ही गोष्ट समजून घे. हे जर तू केला तर तुला ह्याची जर निवड केला तर तुझ्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य येणार आहे. त्यामुळे शेवटला हाच प्रश्न राहतो मित्रांनो, की अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आपण आल्यानंतर काय शिकतोय, काय आपल्याला समजून घ्यायला मिळते. व्हॉट यू व्हॅल्यू, वाय यू व्हॅल्यू अँड हाऊ यू व्हॅल्यू. बरोबर, तुम्ही कोणत्या गोष्टीला मूल्य, कोणती गोष्ट तुमच्यासाठी मौल्यवान आहे,
कोणत्या तत्वाला मूल्य तुमच्या लेखी आहे, ते का आहे, कशा करताय, आणि ते मूल्य जे आहे ते तुम्ही जगताय कसं, ही सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि हेच सांगितलेलं आहे की चारित्र्य मानने करून मला योग्य निवड करता येणं हाच भाग आहे. ते मूल्य जे आहेत ना ती मार्गदर्शक आहेत, ती गुणांच्या स्वरूपात आहेत. त्या मूल्यांची जेव्हा मी कास धरतो, का तर मला पाहिजे म्हणून, मला एक चांगलं आयुष्य जगायचं आहे म्हणून, दुसरं काय नाही, तर ते मला त्यावेळेला त्या मूल्यांचं आचरणच केलं पाहिजे. त्यामुळे म्हटलेलं आहे की फेथ विदाऊट वर्क इज डेड. श्रद्धेशिवाय जे आहे ना, काय म्हणतात, कृतीविना श्रद्धा मृतवत आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सदाचार, सद्गुण, नैतिक मूल्य किंवा ह्या सगळे चांगुलपणा, ह्या सगळ्या गोष्टी मला अगदी मी एकदम लहान असल्यापासून मला माझ्या डोक्यात बिंबवल्या गेलेल्या आहेत. मला अगदी लहानपणापासून माहिती आहे सदाचार काय असतोय, सद्गुण काय असतात, नैतिकता काय असते, हे सगळे माहिती आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला ती जगता आली नाही. का तर मला ती का जगायची आणि कशी जगायची हे दोन्ही गोष्टी माहित नव्हत्या. अल्कोहोलिक्स अनोनिमसनं ती समजून घ्यायची मदत केली आणि त्याच्या आधारावर आज मी माझं आयुष्य जगायचा प्रयत्न करतो. मला एवढंच सांगायचं होतं. मला शेअर करायची संधी दिली आहे त्याबद्दल आभारी आहे. मला जे जाणवलं या विषयासंदर्भात की अल्कोहोलिक्स अनोनिमस हा एक अत्यंत प्रॅक्टिकल प्रोग्राम आहे. मी बिनकारणाची अलौकिकता किंवा बिनकारणाचं त्याला हे जे आहे ना ते करून घ्यायचं काही कारण नाही आहे. समजून घेऊन जर मी कार्यक्रम आचरण करायचा प्रयत्न केला तर मला स्वतःचं आयुष्य व्यवस्थित कसं जगायचं जे जगता आलेलं नाही आहे. 3 आपल्याला पर्टिनंट आयडिया सांगितल्या, तर त्यापैकी एक जे आहे की आम्ही मद्यासक्त होतो, आम्हाला आमचं आयुष्य व्यवस्थितपणे जगता आलेलं नाही, हाताळता आलेलं नाही आहे. तर का हाताळता आलेलं नाही आहे, ते मला व्यवस्थित जगायचं असेल तर काय केलं पाहिजे, कोणत्या निवडी केल्या पाहिजे, कोणती मूल्य ठेवली पाहिजेत, ती कशी आचरणात आणली पाहिजे, ह्याचं ही सगळं जे आहे आपल्याला एक समजूत, एक अंडरस्टँडिंग, आपल्याला समजूतदारी, आपल्याला एक प्रकारची तो जो काय प्रगल्भ होण्याचा जो भाग आहे, मॅच्युरिटीचा जो पार्ट आहे, तो अल्कोहोलिक्स अनोनिमस आपल्याला देते आहे. आणि त्यातून हा जो सेल्फ हेल्प ग्रुप जो आहे ती स्वतःची मदत करायची, कोण दुसरा कारण, तुला स्वतःची मदत करायची आहे आणि तुला स्वतःचा उद्धार करायचा. कर त्याचा उद्धार, उठ, उभा हो, जागा हो आणि कर, प्रयत्न कर, चांगला काहीतरी करायचा प्रयत्न, हे आचरण करायचा प्रयत्न कर. हे ओव्हरऑल आपल्याला एक जाणवतं या कार्यक्रमाच्या द्वारे, असं मला स्वतःला वाटते. माझ्या शेअरिंग मधलं जे पटलं नाही ते सोडून द्या, जे पटलं असं म्हणता येऊ शकेल त्याच्याबद्दल तुम्ही विचार करू शकता किंवा सोडून देऊ शकता. मला शेअर करायची संधी दिली, खूप खूप आभारी आहे. मी मुक्त साखळी समूहाचा मनापासून आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार. धन्यवाद अजय दादा. स्वातंत्र्याबद्दल पुनश्च एकदा आम्हाला सविस्तर कळलं.